बाबा काका बाबा प्लीज शांत व्हा. हे काय आहे? सुलोचनाचं प्रकरण काय आहे? सुलोचनाचं प्रकरण काय आहे? एक मिनिट, कोण सुलोचना? फंबल पडलंय. थांब जरा, माझं डोकं गेलंय. थांब जरा. प्रिया कोण आहे? बाबा. प्रियाचं प्रकरण काय? मला प्रिया पाहिजे. कोण आहे प्रिया? कोणी नाही आहे प्रिया. प्रिया कोण आहे? मला नाही माहिती. शांत मला व्हा. कळलं पाहिजे. शांत व्हा, मी सांगा ना, प्रिया कोण? बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा ना. ए, प्रिया कोण आहे? मी सांगतो थांबा. कोण आहे प्रिया? काका, मी सांगतो, विचारा, काका. आम्हाला कशाला विचारताय? काका मी सांगतो. प्रिया आमच्या वर्गातली एक मुलगी आहे. ह्याला ती खूप आवडते, तिला हा अजिबात आवडत नाही. हा वर्षभर तिच्यावर प्रपोज मारतोय, ती नकार देते. आणि ते ऍडिशन डेला ऍडिशन नाही रे, ट्रॅडिशनल डेला. ऍडिशन म्हणजे तू जी न सांगता घेतो स्टेजवर ती. सॉरी हा त्याच कॉलेज डेला काय झालं, ओंकारने प्रियाला 51 गुलाब दिले. हो. प्रिया म्हणाली मी काय पावते 51 रुपयाची जी मला फाडतोस आणि जेवायचं म्हणतोयस. तिने सगळ्या कॉलेज समोर जी काय त्याच्या कानशिलात लगावलीये, अख्खं कॉलेज बघत होतं आणि ती त्याला ओरडली मूर्खा नालायका. पण तरी आमचा ओंकार इतका स्ट्रॉंग आहे ना, जागेचा हल्ला नाही. हो का? आय एम रिअली प्राऊड ऑफ. माझं आहे बोलणं. थांब जरा आता. नमस्कार सर. नमस्कार. हाय साई. सर, आजूबाजूचं नाजूक वातावरण पाहता मी अजिबात वैचारिक बोलणार नाहीये. कारण वैचारिक माणसाचं अस्तित्व हे लहान मुलाच्या ढुंगणासारखं झालंय. कोणी कधीही कसाही धुवू शकतो. त्यामुळे प्रेमाच्या वाटेने जाऊन पोरींना इम्प्रेस करण्यातच गंमत आहे. तर्ज किया है मत देख गुरूर से इतना मैं इश्क जताने आया हूँ. मत देख गुरूर से इतना मैं इश्क जताने आया हूँ. तुमने सिर्फ चांद मांगा था मैं सारा आसमान लाया हूँ. थँक्यू. प्रेमाच्या तारांगणात सगळं लुटल्यानंतर आता प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया, जिच्यामुळे 4 लोक रस्त्यात अडून आपल्याबरोबर फोटो काढतायत. सर, आज मी एका डान्सरची मुलाखत घ्यायला आलोय. त्याला असं वाटतं की तो नाचतो. तर बघूया माझ्या प्रश्नांच्या रंगाने त्याच्या भावना दुखावतात का ते. चला तर मग सुरू करूया सर. नको सर. ओ सर. ठाकरे. 1, 2, 3, go. सर थांबा सर. कोण आहेस तू? सर इथे काय करतोस? सॉरी सर. तुम्ही तो असं करून श्वास घेत होतात ना, तेव्हा सर मी आलो. आणि डान्सवर जेव्हा राग काढत होतात ना, मी भारावून गेलो सर. मी दंग झालो सर. माझं नाव सांगायचं राहून गेले सर. मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची चौका. ती चौका. हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर. इथे कशाला आलास? सर, सोलताना रंगबाई होळीचा. बसून बोलूया सर. सोलताना रंगबाई होळीचा या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. मुलाखत हो. माझी? हो सर. खरं आहे सर. सर हे शेवटपर्यंत राहील ना. सर, मुलाखतीला जाण्या अगोदर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की मी एक हाडाचा डान्सर आहे सर. ओ. त्यामुळे मी त्याचा जबरदस्त फॅन आहे सर. ओके. तर ॲज अ फॅन. बापरे, नाश्त्याला गांडूळ खाऊन झालं वाटतं. तर सॉरी सर. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावासा वाटतो. सर, तुमचं नाव काय? सुपारी घेशील? नाही सर, मी पूर्णतः निर्व्यसनी आहे सर. नो. मग? मी माझं नाव सांगतोय. काय सर? सुपारी घेशील? हे तुमचं नाव आहे सर. इंटरेस्टिंग आणि वेगळं आहे सर. हा. का ठेवलंय सर?
मुद्दामून ठेवलंय मुद्दा म्हणजे एवढं चांगलं काम करून सुद्धा कोणी सुपारीसाठी विचारत नाही हा. निदान हाक मला तरी समाधान मिळतं. ए सुपारी घेशील? सर क्या बात आहे सर, आपल्यासारखी मनाची समजूत कोण नाही काढत सर. सर पण एक लक्षात घ्या, निराश होऊ नका सर. हा? डबकं लगेच भरतं म्हणजे? समुद्र व्हायला वेळ लागतो सर. म्हणजे आता सुपारी येत नसेल सर, हा. पण नंतर कदाचित सुपारीच्या बागा येतील सर. ओ छोट्या बयोची मोठी स्वप्न. नाही सर, मग आपलं वेगळं आहे. काय? पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. याव! पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. ये! पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. सर झालं आता, आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. वाळवी लागलेल्या मरकट बुद्धीच्या नादाला लागून आपण 4 चौघामध्ये नृत्य या प्रकाराची पाचर काढू शकतो ही विषारी संकल्पना करगोट्याची किंमत असलेल्या तुमच्या मेंदूत केव्हा नसली सर? तू प्रश्न विचारतोयस की जड शब्दात माझा करंगोटा काढतोयस? नाही सर, मी अतिशय सोपा प्रश्न विचारला. मला थोडक्यात एवढंच विचारायचंय, नृत्य कलेला बघतोच असं तुम्हाला कधी वाटलं? मला सांगायला आवडेल. हा सांगा सर. म्हणजे बघ बालपणी मी लहान होतो बरं जरा सांगितलं ना तर घोळच झाला असता आमचा. तर तेव्हा एका गाण्यावरती माझा परफॉर्मन्स बसलेला होता. कोणत्या गाणे सर? गाण्याचे बोल होते, हं. वहिनीच्या ओट्यावर चप्पल कुणाची, दादा गेले कामाला, वहिनी चप्पल कुणाची. बापरे, म्हणजे तेव्हापासून तुम्ही ओट्यावर जाताय? हा, तर तो डान्स मी सगळीकडे सादर करायचो. अच्छा, पण पुढे काय? तेव्हा मला कळलं हां. डान्स हा असा फॉर्म आहे जो माणसाला माणसाशी कनेक्ट करतो. आणि तेव्हाच मला कळलं की मी ही कला जोपासू शकतो आणि मी डान्सला सुरुवात केली. अच्छा, याच ओट्याला पकडून मला लगेच पुढच्या प्रश्नाकडे जावंसं वाटतं सर. यो हा सर जातो सर. म्हणजे बघा, पाखंडी पाखरू होऊन नृत्याच्या घरट्यात बिंदास्त अंडी घालत असताना अचानक तुमच्या मनात गावात आरामात जिवंत असलेल्या नृत्य प्रकारांना पायाखाली घेण्याची हुक्की आली सर. त्याबद्दल काय सांगाल? मला सांगायला आवडेल. हां. मुळात लोकगीतापासून सुरुवात झाल्यामुळे बरोबर. मला नंतर प्रत्येक गावागावात जाऊन त्यांचे डान्स फॉर्म शिकण्यासाठी मी असं प्रेरित झालो. काय बोलताय सर? मग मी प्रत्येक गावागावात फिरलो. हां. पहिल्या गावात गेलो, त्या गावाचं नाव होतं बंबाटा. बंबाटा. हा चांगलंय. तिथे जाऊन मी बांबू डान्स शिकलो. बंबाटामध्ये जाऊन बांबू डान्स. हो. सर ते शिकण्यासाठी काय प्रयत्न केलेत हे एकदा आम्हाला कळलं की आम्ही घुसमटायला मोकळे सर. घुसमटायला म्हणजे प्रेम करायला मोकळे सर. माझं अच्छा अच्छा, तुझी शैली आहे. ओके ओके. हा, तर मी बंबाटा गावात गेलो. हा. तिथे मी 20 दिवस बांबू डान्स शिकलो. ओ. हा, आणि म्हणजे 19 दिवस डान्स शिकलो आणि 20व्या दिवशी माझा परफॉर्मन्स होता. अरे वा. आणि मी बांबू डान्स शिकलो, सगळ्यांसमोर परफॉर्मन्स होता. गावातली 2 लहान मुलं घेतली, गोंडू धोंडू. गोंडू त्यांनी धोंडू. बांबू पकडले होते. सर इकडे हे बऱ्यापैकी आपल्या स्किटमध्ये असतातच. हा हा, म्हणजे आपण दोघांनी गोंडू धोंडू. हा, हा. त्यांनी बांबू पकडले होते हा. आणि बांबू डान्सला सुरुवात झाली. अच्छा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. डान्स एकदम पीकला आला होता. हा. एकदम पीकला. हा. जोरात 1 2. तेवढ्यात गोंडू धोंडूला कोणीतरी हाक मारली. गोंडू धोंडू. काय रे? या सर म्हणजे तिथेच माझ्या बांबू डान्सचा प्रवास संपला. जिकडे तिकडे मारामारीच आहे सर. म्हणजे आता आपण याला काय करू शकतो सर? आपल्या हातात काय आहे? काहीच नाही. आले गोंडू धोंडूच्या मना, तिथे बांबूचेही चाले ना. पण मी थांबलो नाही. हा. गोंडू धोंडूला हाक कोणी मारलं त्या माणसाला मी शोधात गेलो. मग तो सर सापडला? नाही, पण मला वेगळंच काहीतरी सापडलं. काय सर? मला कळलं की माझा खरा डान्स माझ्या अप्पर बॉडीत आहे. बरोबर आहे सर. आणि मग मी बेली डान्सवर फोकस केला. सर बेली डान्स हा, तुम्ही? येस. आणि मी बेली डान्सवर फोकस केला आणि मी बेली डान्स शिकायला लागलो. सर एकदा आमच्या नजरेवर मारलात ना मजा येईल सर. बेली डान्स सर. त्याच्यासाठीच आहे मी. Yes, sir. डान्सर आहे. या सर. 1 2 3 गो.
झालणार आहे. सर या हाफ मर्डर झालेत या सर तुम्हाला मला सांगायला आवडेल माझी अंधश्रद्धा आज दूर झाली मनातली सर. म्हणजे मला असं वाटलं होतं बेली डान्स करताना किंवा बेली डान्स करण्यासाठी पोट अतिशय लवचिक आणि नाजूक आणि सुंदर लागतं सर. बरोबर. पण पावाची लादी घेऊन सुद्धा आपण हा डान्स करू शकतो हे मला तुमच्याकडे बघून कळलं सर. तू माझी चेष्टा करू नकोस. नाही सर चेष्टा नाही करत अजिबात चेष्टा करू नकोस. एक्स्ट्रीमली सॉरी. हा बेली डान्स मी अरब कंट्री मध्ये जाऊन केलाय. काय बोलताय सर? अरब कंट्री मध्ये ह्याचा शो केला. हा गट्टू नेऊन तुम्ही तिकडे हलवलात सर? गट्टू नको बोलूस. अच्छा अच्छा हा डान्स फॉर्म आहे. हो सॉरी सर. मी अरब कंट्रीमध्ये हा डान्स केला. त्या लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं हा. की गिफ्ट म्हणून अख्खी तेल वीर त्यांनी मला गिफ्ट म्हणून अशी समोर दिली. काय बोलताय काय सर? हा फक्त घ्यायला मी थांबलो ना, माझं लगेच फ्लाईट होतं ना. ते जाऊ दे सर ते जाऊ दे आपण पुढे जाऊ सर. आता नंतर तुम्ही गिमिक या प्रकाराकडे वळलात. हो येस येस. अंगावर लाइटिंग करून डान्स करण्याचा एक अघोरी प्रयत्न केला सर तुम्ही. बरोबर. काय सांगाल त्याबद्दल? अमिताभ बच्चनचं गाणं माहिती तुला, सारा जमाना? माहिती आहे सर. हा ते गाणं बघून मी प्रेरित झालो की डान्समध्ये आपण गिमिक करू शकतो. Oh. मी अगदी त्याच्या ड्रेस सारखा एक वेगळा ड्रेस शिवला. Oh. त्याच्यावर 20 बल्ब होते. 20 बल्ब. हो आणि माझ्या डान्सची मशाल पेटवायला एका इव्हेंटमध्ये गेलो. विजलात केव्हा ते सांगा सर. पेटवण्याचं नंतर बघू. मी ज्या इव्हेंटला गेलो हा. तो इव्हेंट रंगपंचमीचा होता. ओ मी अंगावर असे 20 बल्ब पेटवले, तेवढ्यात कोणीतरी वरून पाणी ओतलं. सगळं शॉर्ट सर्किट झालं. ओ माय गॉड. एका वेळी 22 बल्ब फुटले. सर 20 होते ना? हो ओ, हा, 20च होते. अच्छा, अच्छा, अच्छा. हा, अच्छा. 20च होते. सर असू दे सर असू दे. आणि एवढं करू म्हणजे सर मला एक आनंदाची गोष्ट वाटते सर की लोक कलेत जीव ओततात. Yes. इथे प्रत्यक्ष कला तुमचा जीव घ्यायला बघते सर. काय? वेगळं आहे सर हे वेगळं आहे सर. पण तुम्ही थांबत नाही आहात सर. No. नंतर तुम्ही बॉलिवूडमध्ये हिंडत होतात सर. हो अभिमानाने. कारण बॉलिवूड मधला कहो ना प्यार है ह्या सुपर डुपर हिट सिनेमात मी ऋतिक रोशन बरोबर माझं पदाला सादर केलं आहे. सर मला सगळं माहिती आहे सर त्या डान्स बद्दल. माहिती आहे. सगळं माहिती आहे. ते इक्वल का जीनावरची जी काही स्टेप होती सर ती मारताना ऋतिक रोशन तुमच्याकडे कंटिन्युअसली रागाने बघत होता. कारण तुमचा हात आणि पाय त्याला लागत होता सर. हे तुमच्या लक्षात आहे का सर? पण ठीक आहे मी त्याच्यावर संबंध ठेवलेले आहेत. काय बोलताय? मैत्रीपूर्ण संबंध. हा. मी ज्या संपर्कात असतो हो. मी सारखा त्याला फोन करतो. मग तो उचलत नाही पण मी फोन करत राहतो कारण मला त्याची मैत्री ठेवायची. अच्छा मी तुम्ही संपर्कात आहात सर. हो. सर म्हणजे अजूनपर्यंत आपण खूप काही बोललो डान्स बद्दलच बोलत आले. Yes. म्हणजे एक प्रकारचा नाजूक धागा आपल्याला जोडतोय सर. एक रोमॅन्टिक वातावरण आजूबाजूला तयार झालंय सर. मग अशा वेळी मला एक पर्सनल प्रश्न विचारायचा वाटतो की विचार ना. सर लग्न हे 7 जन्माच्या गाठी असतात सर. येस. पण तुमची गाठ 2 तासातच तुटली सर. काय घडलं सर त्या दिवशी? मी सकाळी लग्न केलं आणि संध्याकाळी दांडियासाठी माझ्या वाईफला घेऊन मी ग्राउंडवर गेलो. ओ नवरात्राचे दिवस होते तर मोठं ग्राउंड होतं बरोबर. आणि ते असे 2 राऊंड असतात ना. ओ हो तर माझ्यासमोर माझी बायको बी होती. आ, पहिल्या राऊंडला ती माझ्या समोर आली. ओ तिने माझा दांडिया डान्स बघितला. दुसरा राऊंड झाला आणि माझ्या ती चुकामुक झाली अरे रे म्हणून मी तिसरा राऊंड मारला अरे तरी पण ती समोर नाही आली. मग 4था राऊंड 5वा राऊंड 6वा राऊंड सकाळी 7:30 पर्यंत मी त्या ग्राउंडवर होतो. काय बोलताय काय सर? ती काय समोर आलीच नाही. एवढा मोठा राऊंड मारून ती कुठे गेली मला कळलंच नाही. सर हा? तुम्हाला कळतंय काय? ती राऊंड मारून नाही गेली, मग ती पळून गेली सर दुसऱ्या बरोबर. ती पळून गेली. तुम्ही तिथेच राहिला दांड्याकडे, ती पळून गेली तुमच्या दुसऱ्या बरोबर. काय कसं आहे तुमचं सर? काय कळतच नाही सर. मला असं वाटतं आता आपली पापा बरीच झालेत सर. आपण ही पापा आता आवर्ती घेतली पाहिजे सर. बॅग बांधूया सर. हा. पण मुलाखतीचा शेवट नेहमी गोड करण्याचा माझा प्रयत्न असतो सर. ओके आणि तो डान्सनेच करावा असं मला वाटतंय. ओके. मला असं मध्ये कानावर आलं की प्रसाद ओक सरांनी तुमचा एक व्हिडिओ रेफरन्ससाठी मागवला होता लावणीचा. हो कौतुकाने मागवला होता. हो हो त्यांना तो अमृता खानविलकरला दाखवायचा होता आणि तिला सांगायचं होतं की लावणीत हे करू नये. हे धादांत खोटं आहे. दादा कुठे आहे सर? हो मी त्यांना भेटून सांगणार आहे. काय? त्या लावणीमधली प्रत्येक स्टेप आणि स्टेप माझी कॉपी केलेली काय आहे. बोलताय काय सर? हो मी हे सिद्ध करू शकतो. हा सिद्ध करू शकता सर. समोर आहेत ते तुमच्या समोर आहेत. तुम्ही आत्ताच्या आता प्रूव्ह करून टाका सर. होऊन जाऊ जे दे. काय व्हायचं ते होईल सर. होऊन जाऊ दे. हे त्यांना जमलं नाही म्हणून वेगळ्या स्टेप बसवल्या. बापरे आधी बोलला असतात तर 1 किलो तांदूळ दळून घेण्यासाठी आणलेस तुम्ही.
एवढं सगळं नाचलात तुम्ही. अरे हे सोड. काय सर? सई तामणकरचा नेक्स्ट पिक्चर मध्ये मीच त्यांना कोरिओग्राफ करणार आहे. सर असं बोलू नका सर, मला भीती वाटायला लागली आता. का कसली भीती? हे चुकीचं आहे सर, हे छापू शकत नाही मी सर. अरे त्यांचं सोड. हा. प्राजक्ता माळीला पण मीच डान्स शिकवतो. तिच्याबद्दल काय बोलू नका, ती महिन्यात एकदा मला बोलवते नाचायला सर. अरे नाही सर. अरे ते सोड. विराज जगतापला पण मीच डान्स शिकवणार आहे. ही लायकी बरोबर आहे तुमची सर. अरे, हे बरोबर आहे तुमचं. हे तुम्ही करा सर. क्या बात है. तुमचा हा नृत्य कलेला बघतोच मला परफॉर्मन्स अफलातून होता. क्या बात क्या बात क्या बात. प्रसादा बहारदार, खूप मजा आली. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण जसे नाही होत तसं परफॉर्म करणं, अशी वेळ जेव्हा येते तेव्हा कलाकारांचा कस लागतो. म्हणजे तुम्ही दोघंही प्रत्यक्षात खूप हुशार आहात, पण दोघंही जेव्हा निर्बुद्ध माणसांच्या भूमिका करतात तेव्हा ते फार मजेशीर वाटतात, कारण त्याच्यात कस लागलेला असतो तुमचा. आणि ही सिरीज त्याचं फलित आहे असं मला वाटतं. तुझं पण कॅरेक्टर आज भन्नाट होतं प्रथमेश. तू दिसतोस पण छान, आणि तू जो काही चुकीचा म्हणून जो काही डान्स केलास तो खूप मस्त होता. मला तो आवडला. फार मजा आली. वंडरफुल. सई खतरनाक परफॉर्मन्स. पम्या कन्व्हिक्शन 100%. म्हणजे सुंदर. तू कोरिओग्राफर वाटलास थोड्या वेळासाठी आम्हाला, आणि हे कॉस्ट्युम टीमला 100पैकी 100 मार्क. सुंदर कॉस्ट्युम्स केलेत, कन्सेप्ट पण खूप छान होती, आणि आम्हाला फार मजा आली. या सिरीजच्या सुरुवातीला तू जे काही शेर ऐकवतोस ते तुझे असतात स्वतःचे? क्या बात. क्या बात आहे रमेश. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या बाहेर. येस पण आहे. अप्रतिम. आजचा शेर पण अप्रतिम होता. आणि ते माझ्यासाठी वापरत, ह्याच्यासाठी पण जोर. ए. हे सगळं तू हिच्याकडे बघून अर्ज करतो, घरी जाऊन जेवण मिळतं? मी घरी आधी तिकडे एक ट्रायल होते बहुतेक, आणि मग मंचावर. बायकोसाठी एक पुस्तक लिहिलंय. वा 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 मित्रांनो, भन्नाट परफॉर्मन्स. थँक्यू. कीप इट अप. मंडळी, हॉटेलचं वायफाय, पाऊस आणि कॉलेजचे मित्र कधी दगा देतील काही सांगता येत नाही. हेच दाखवण्यासाठी आता मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले एनर्जेटिक हास्यवीर. काय हो, कुठे होता तितका वेळ? अगं नहायला गेलो होतो. आय, 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 आय. ऐका ना, कालपासून डोक्यात सुरू आहे ते आता फुटबॉलचं वर्ल्ड कप चालू आहे ना, त्यात भारताची टीम का नसते हो? अगं आपले संस्कार, ओ आपले संस्कार काय आहेत? पाय लागला की पाया पडायचं. एवढ्या मैदानात किती वेळ पाय लागणार मला सांग फुटबॉलमध्ये? मग फुटबॉल खेळणार की पाया पडणार सांग बघू मला. कधी विचारच नाही केला हो हा. तुम्हाला कसं हो सगळ्यातलं सगळं कळतं? वाचन वाचन. सुरू करायला पाहिजे मी पण. हो सुरू कर. ओणकार. ओणकार. अरे अरे नमस्कार काका. या 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 या. अरे बापरे बापरे. तुम्ही ते हे ना साहिल आणि अदोषकाच? नाही नाही. गौरव आणि रमेश. हा ते नावाचं जरा सेम वाटले मला. असे आहात काका तुम्ही? अरे बापरे, ऐकलंस का? पाया पडले. हो ना. हा? हे जनरेशन असलं तरीही संस्कार आहेत. नाहीतर आपला ओंक्या. अहो असं काय बोलता? तोही सणासुदीला पडतो पाया. हा हो पण नंतर पैसे मागतो. काय फायदा त्याचा? हवा आला काय रे ओंकार? पैसे मागतोस ना तू? अरे पाया पडले आमच्या ते पाया. ठीक आहे हो. बाबा, मित्रांच्या आईवडिलांसमोर सगळे मित्र असेच वागतात. हो काका, हा ओमके जेव्हा आमच्या घरी येतो ना तेव्हा आमच्या आई वडिलांच्या देखील असाच पाया पडतो. काका आम्हाला ओंकारने सांगितलंय खरा स्वर्ग हा आई बाबांच्या पायातच असतो म्हणून. वा, वा, वा. अरे बस बस रे पोरांनो, या या. अरे अरे नाही रे मोठे वा, बाळा. मोठे वा. बसा बसा इकडे बसा बघू. नाही, बस. बसा, अरे बसा बसा. मी सांगतोय ना बसा. या बस, बस. हा बसा 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 बसा. वा 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 ओंकार, हा. चांगली शिकवण दिलीस हो मित्रांना. हो, हो. आणि चांगले मित्र आहेत ते. खूप संस्कारी आहेत, गुणी आहेत बिचारे. बापरे, हे गुणी हा? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा गौऱ्या आहे ना अजून दहीसर पोईसर करतोय. दैसर बोईसर म्हणजे? ड्रॉप लागलाय त्याला, नापास झालाय तो यावर्षी. अरे बापरे, एकदा नापास झालाय म्हणजे चेहऱ्याच्या मानाने बराच हुशार दिसतोय. हा?
आणि आहे ना हा बाजूचा रमेश ह्याच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा एवढी रॅगिंग करतो ना ज्युनियर्सची, तुम्हाला माहित नाहीये. अरे रमेश, मी आता चांगलं बोललो ना तुझ्याबद्दल. रॅगिंग करतोस तू? काय करतो माहितीये, काय करतो माहितीये, हक्का नूडल्सचा बाउल घेतो आणि ज्युनियर्सला सांगतो, हे जे हक्का नूडल्स आहेत ना ते सगळे उंचीप्रमाणे लावून दाखवा. काय रे अरे तुम्ही सिनियर्स आहात, ज्युनियर्सना सांभाळून घेतलं पाहिजे. नाही, घेतो. हा? घेतो. त्यांना मार्गदर्शन करायचं, त्यांना टिप्स द्यायचे. टिप्स देतो ना, टिप्स देतोच रमेश. हो, ज्युनियर्सना बोलवतो आणि सांगतो आम्हाला भेटा, मी तुला ओपनर करतो. अरे मग चांगलं आहे की ओपनर करतो. सेहवाग सारखी सेंचुरी मारायची. अहो बाबा, क्रिकेटचा ओपनर नाही, मग? ज्युनियर्सना बोलवतो आणि बिअरच्या बाटल्या उघडायला लावतो दाताने. काय सांगतोय काय हे? काय नाही काका, काय आहे तू बियर पितोस? नाही काका, ते जवसाचं पाणी पितो, गारगार लागतं ना म्हणून, बाकी काय नाही. आणि काका, दारू पिणाऱ्याच्या सावलीत देखील आम्ही बसत नाही. छे 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 कसले 8-8 बाटल्या पितात हे. याची कॉमेडी काय करू? कॉमेडी करतोय. हे जे सासूतपणाचा आव आणलायत ना, तर मी खरं सांगतोय तुमची लायकी काय ती. पृथ्वी प्रताप सारखा जो काय खोटा निरागसपणा आणलायत ना माझ्या आई बाबांसमोर, राहू दे आता. चला असं निघूया. काय नाही बाबा, खरा स्वर्ग त्यांच्या पायात आहे. बाबा जरा पाय मागे घेता का? काय रे बाळा? प्लीज बाबा प्लीज. अरे बापरे. चल हे बाळा, असं काय मारू करतोय? नकोस रे. अरे, रमेश. तो संस्कारी आहे रे. बघितलंस का ईशा, संस्कार बघ त्याचे. हो चांगले ठेवा. संस्कार. चला रे, ए, नका ऐका रे, हा. अभ्यास करा हा नीट. हो काका. हा, सगळं न्यूटन बिटन छान करा. कॉमर्सला आहे मी. करा ते सगळं नाही नाही व्यवस्थित. काका काका, एक गोष्ट तुम्हाला ओंकार बद्दल सांगायची आहे. ओंकार आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात हुशार मुलगा आहे काका. अरे आहेस तो बाळा. तो अभ्यासाला बसला की सगळे अभ्यास करतात. चल ना हा, आता. फक्त जरा प्रियाच्या प्रकरणात आहे ना, त्याला 2 विषयात केट्या लागल्या. अदरवाईज चला येतो. चल. एक मिनिट. काय काका? प्रिया कोण? म्हण- केटी कधी लागली तुला? प्रिया कोण? अरे सॉरी. ओंक्या तुला केटी कधी लागली? प्रिया कोण ओंक्या आहे? प्रिया कोण आहे? ओंक्या प्रिया, तू लग्नाचा वगैरे विचार करतोय ओंक्या? हा, तू अहो, सांगायचं तरी मला. ऐकलं ए का? बावळट, सून बिन राहू दे बाजूला. केटी लागली आहे त्याला. केटी कधी लागली? बाबा केटी कधी लागली? मागे केटी कधी लागली? शांत, शांत. काका जाऊ दे, काका, जाऊ दे, काका. काका. केटी कधी लागली? ते केटी एकच केटी एवढा काय मोठा प्रॉब्लेम नाही. हा प्रॉब्लेम नाहीये. अरे 2 विषय किती रे? तू 2 विषयात 2 विषयात फफललायस रे तू. 2 विषयात फफललायस. जाऊ दे. यासाठी पाठवतो मी तुला कॉलेजमध्ये, यासाठी पाठवतो. अरे तुझं बाप तिकडे रक्ताचं हे करतो रे. पाणी. हा पाणी करतो रे रक्ताचं. हा? केटी कशी लागली? नाही बाबा, केटी बिटी काही म्हणजे लागली होती, पण ती सुटली आता. काय सांगतो? सुटली आता. रिचेकिंगला पेपर दिला होता तेव्हा सुटली आहे केटी. चला. नाही का, मला सांगावं लागेल. काय? तुझ्या बाजूने मला सांगावं लागेल काका. ह्याला 100 पैकी 30 मार्क पडले काका, म्हणून ह्याने लगेच रिचेकिंगला पाठवला. तो नालायक एक्झामिनर ह्याचा हस्ताक्षर खराब म्हणून 10 मार्क अजून कमी केले. ओंक्या, तुझं अक्षर खराब आहे. ओंक्या, तू माझा मुलगा आहेस, तुझं अक्षर खराब आहे. ओंक्या, तुला लहानपणापासून सांगत आली आहे ना, सुंदर अक्षर हाच दागिना. कसं खराब झालं तुझं ए अक्षर? बिंडो, अक्षर खराब झालं. अरे त्याला केटी लागले त्याच्यावर बोल ना, अक्षरावर काय बोलतेस तू? बाबा काका ए! बाबा प्लीज शांत व्हा. हे काय आहे? सुलोचनाचं प्रकरण काय आहे? सुलोचनाचं प्रकरण काय आहे? 1 मिनिट, कोण सुलोचना? फंबल पडलंय. थांब जरा, माझं डोकं गेलंय. थांब जरा. प्रिया कोण आहे? बाबा. प्रियाचं प्रकरण काय? मला प्रिया पाहिजे. कोण आहे प्रिया? कोणी नाही आहे प्रिया. काका प्रिया कोण आहे? मला नाही माहिती. शांत मला व्हा. कळलं पाहिजे. काका शांत व्हा, मी सांगा ना, प्रिया काका, मी कोण बाबा आहे? प्लीज तुम्ही शांत व्हा ना. ए! प्रिया कोण काका, मी आहे? सांगतो, थांबा. कोण आहे प्रिया? काका, मी सांगतो, विचारा, काका. आम्हाला कशाला विचारताय? काका मी सांगतो. प्रिया आमच्या वर्गातली एक मुलगी आहे. ह्याला ती खूप आवडते, तिला हा अजिबात आवडत नाही. हा वर्षभर तिच्यावर प्रपोज मारतोय, ती नकार देते. आणि ते ऍडिशन डेला ऍडिशन नाही रे, ट्रॅडिशनल डेला. ऍडिशन म्हणजे तू जी न सांगता घेतो स्टेजवर ती. सॉरी हा त्याच कॉलेज डेला काय झालं, ओंकारने प्रियाला 51 गुलाब दिले. हो. प्रिया म्हणाली, मी काय पावते 51 रुपयाची जी मला फाडतोस आणि जेवायचं म्हणतोयस? तिने सगळ्या कॉलेज समोर जी काय त्याच्या कानशिलात लगावलीये, अख्खं कॉलेज बघत होतं आणि ती त्याला ओरडली, मूर्खा, नालायका. पण तरी आमचा ओंकार इतका स्ट्रॉंग आहे ना, जागेचा हल्ला नाही. हो का? आय एम रिअली प्राऊड ऑफ. माझं आहे बोलणं. थांब जरा आता. ओंकार तुझ्या
कानशिलात लगावली बाबा तुझ्या मुलीने कानफटात मारली ओंकार. बाबा नाही बाबा म्हणजे बाबा ओंकार काका 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 चौगुलांच्या घराण्यात तुझ्या कानफटात मारली एका मुलीने ओंकार. बाबा बाबा ऐका ना बाबा 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 असं अहो, असं काही नाही झालंय ऐका तुम्ही थांबा अरे नाही, अरे तुम्ही थांबा बाबांना त्रास होतोय. बाबा ऐका असं काहीच नाहीये म्हणजे हो मला 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 ती आवडायची आणि तिला मी नाही आवडायचो आणि ती ते झालं बाबा म्हणजे होतं ना असं म्हणजे बाबा मोठ्या काकांनी नाही सगळ्यांसमोर तुमच्या कानाखाली वारली होती तुमच्यावर ओरडले होते सगळ्यांसमोर होतं ना असं. अरे ते माझे मोठे भाऊ आहेत. माझा मोठा भाऊ आहे तो दादा आहे माझा. होतं ना दादाने माझं ढुंगण धुतलंय प्रियाने धुतलाय तुझा. मग तिला काय हक्क तुझ्या कानफडात मारायचा. कानफडा थांब रे काका इकडे काका प्लीज शांत व्हा काका प्लीज तुम्ही कानफडात तू मारली बाजूला आहे. हो, ओंकार. काकाला त्रास होतो तू बाजूला हो काका प्लीज काका तुम्हाला काका तुम्हाला त्रास होतोय काका तुम्ही शांत व्हा. जसा तुम्हाला त्रास होतोय तसा याला पण त्रास झाला काका. होय. प्रियाच्या प्रेमात त्याला टेन्शन आलं आणि टेन्शन मध्ये नकळत तो सिगरेट ओढायला लागला काका. रमेश ओंक्या तू सिगरेट ओढतो. नाही बाबा ओंक्या ए, आई आई आईला काय झालं पाणी आईला पाणी काका, ए, आईला आता पाणी तू सोड रे ओंकार आईला आई पाणी घ्या. बरं वाटतंय काकी बसा. बरं वाटतंय का तुला. मूर्खा ओंक्या मारेल ना संतन ते त्याच्या कानाखाली. इथे आईला त्रास होतो मला घरच्या बाहेर काढतोस मूर्खास तू थांब. ओंक्या बरं वाटतंय का तुला तू थांब. बरं वाटतंय का तुला. बरं वाटतंय काकी. ओंक्या तू सिगरेट पितोस. नाही नाही तू असं टपरीवर जाऊन तू असं आई शपथ. Oh my God. सिगरेट पितोस तू ओंक्या असं टपरीवर जाऊन. तुला कशी ही ऑथेंटिक ऍक्शन माहिती. एवढी ही ऑथेंटिक ऍक्शन तुला कशी माहिती म्हणजे तू सुद्धा टपरीवर जातेस तरीच तुझे ओठ काळे आहेत. Yes. आज मला कळलं तुझं ओठ काळे आहे. माझे ओठ जन्मात हा काळेत. मला तुझ्याशी बोलायचं नाही. विषय काय सुरू आहे त्याच्याशी बोला ना मग. लाज वाटते मला तुझी लाज वाटते. अरे तुझा बाबा आहे ना निर्व्यसनी आहे. त्याला ना उदबत्तीच्या धुराचाही व्यसन नाहीये. तो उदबत्तीचा धूर सुद्धा ओढत नाही. तो ओढायचाच नसतो बाबा. शिलात लागू संकर दिन ना मूर्खा नाही ते काय अरे मूर्ख शतमूर्ख आहेस तू कुठले शब्द आणतोयस तू आज. कुठले शब्द आणतोय मी आज नाही आणत आहे मी आणलंय खूप वर्षापासून कळलं का मूर्खा हा दूर ओढायचा नसतो नशीब त्यांना अजून माहिती नाही की दारू ढोसतोयस म्हणून हे कळलं तर त्या बिचारे म्हातारे बाबा काका पाणी 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 घ्या पाणी घ्या काका, पाणी पाणी द्या रे. नाही, नाही, पाणी इकडे मागे मागे पाणी काका काका प्लीज काका पाणी घ्या बाबा आय एम सॉरी बाबा पाणी त्याला बाबा म्हणू नकोस कळलं का गप्पा बस रे. बाबा बस रे काका प्लीज या तुम्ही या. बाबा दारू ढोस तुम्ही बसा. दारू ढोस म्हातारा नाही बाबा जाऊ द्या नाही बाबा तुला लाज वाटली पाहिजे रे त्या म्हाताऱ्याला कळलं दारू ढोसतोयस म्हणून ए, त्यांना म्हातारा म्हणू नकोस. अगं म्हातारा सोडतो दारू ढोसतो त्यावर बोल. तुझा त्यावर काढ. मला म्हातारा म्हणतोय तो. आहे मी म्हातारा. काका मी म्हातारा आहे. परवा मी 4 लाकडं स्मशानाच्या दिशेने जाताना मी बघितली. आहे मी म्हातारा. ते म्हातारा नाही. काका असं काका त्या काका दोघात नाही बोलायचं. असं बोलू नये काका 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 प्लीज असं काका करू नये. काका प्लीज काका आम्हाला तुम्ही हवे आहात काका असं बोलू नका काका काका प्लीज शांत व्हा काका. तुम्ही चुकताय काका. त्याचा स्वतःवर कंट्रोल आहे काका. गांजा पर्यंत गेला होता तिथून परत आलाय तो. रमेश का परत आलास. काकू का परत आलास. माझा मुलगा आहेस ना तू. इथे ये माझा मुलगा आहेस ना तू. गांजा पर्यंत जाऊन परत आलास. ए बिंडक बिंडक काका काय बोलतेस ते ऐक स्वतः. तू परत आला. अरे गांजापर्यंत जाऊन आला चांगली गोष्ट आहे. ओरडतेस का त्याच्यावर बिंडक.
बाबा शांत व्हा तुम्ही. काका प्लीज तुम्ही शांत बसा ना काका काका मी विनंती करतो तुम्ही प्लीज आम्ही शांत तुम्हाला विनंती करतो विनंती शांत करा. बसा नाही, शांत शांत बसा बसा. काका. काय काय कर- काय करता तुम्ही एक काका मिनिट, काय बाबा बाबा रे, ओ बाबा आओ. अगं आई सेंट्रलाइज्ड एसी आहे आपलं घर, फॅन आहे का वरती? अरे तुझं लाज वाटली पाहिजे, लाज वाटली तुझं मूर्खा. सेंट्रल एसी आपल्या घरामध्ये असले विरोध करतोस नाही तर काय अरे तुझ्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार आला. म्हणजे विचार कर तू किती घाण आहेस. बरोबर घृणा आहेस तू घृणा. अरे त्यांना त्रागा देऊ नकोस लांब हो. हे ऋणात रागा तुझी डिक्शनरी. बाबा बाबा ऐका ना बाबा 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 आय एम सो सॉरी बाबा 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 मी खरं सांगतोय मी 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 चुकून झालो माझ्याकडनं. अरे तू लांब जा ना, तू लांब जा रे. कवऱ्या जाऊ दे. कसं झालं आपल्या बाबा मुलं बाबा माझ्याकडनं चुकून झालं बाबा. ते प्रियाच्या ते ओघात मी ते करून टाकलं बाबा. आय एम सो सॉरी. मला ते मला नाही मला खूप दुःख झालं बाबा. तुम्हाला नाही बॉसने ऑफिसला गणपतीला सुट्टी दिली नव्हती तर तुम्ही पण अस्वस्थ झाला होता, तुम्हाला पण राग आला होता, डोळ्यात पाणी आलं होतं तुमच्या. अरे फुकण्या, गणपतीला सुट्टी नाही दिली म्हणून डोळ्यात पाणी आणणं वेगळं आणि पोरीसाठी बेवडा मारणं वेगळं. कसला कंपॅरिझन करतोयस? नाही रे. नाहीये बाबा fan नाही रे. बाबा नाहीये ना वर फॅन. कशाला तुम्ही अरे गप्प बसा. तुझ्यासारख्या मुलांमुळे बिचारा शी ओंकार यार काय बोलू तुझ्याबद्दल जाऊ दे यार? यार कुठे तो श्रावण बाळ आणि कुठे हा दुष्काळ. फालतू यमक नका सोडू. अरे असू दे आता जाता येते बाजूला. तुला यमक दिसतायत इथे दोन जीव चालले ते दिसत नाही तुला. ए काका खरं तर आम्ही तुम्हाला हे सांगणार नव्हतो. आम्हाला वाटलं तुम्हाला माहिती आहे कारण 3 महिन्यापूर्वी तुम्ही प्रिन्सिपलला भेटून गेला होतात. काका माफ करा आम्ही चुकून आता बोलून गेलो. मी कधी भेटून गेलो होतो 3 महिन्यापूर्वी? काका असं नका करू काका. मी कधी आलो होतो? प्रिन्सिपलने तुम्हाला नोटीस पाठवलेली 3 महिने झाले ओंकार कॉलेजला येत नाहीये, तुम्ही येऊन गेलेलात. खरं सांगा काका. ओंकार समोर ये. ओंकार समोर ये. ए, बाप म्हणून कुणाला नेलं होतंस कॉलेजमध्ये? बाप कोण आहे? कुणाला घेऊन गेला होतास? बाबा खरं खरं सांग. बाबा ऍक्च्युली आमच्या कॉलेज कॅन्टीनचा वेटर आहे सांबा, त्याला घेऊन गेलो. सांबा शी. तुझा बाप सिनियर ऑफिसर आहे, त्याची रिप्लेसमेंट काय? सांबा. बसव टेकडीवर. कितने आदमी ते म्हणा, बसव मला वर. सांबा. काका चौगुल्याची रिप्लेसमेंट. सांबा. दाढीवाला सांबा. नाही काका नाही काका आता तुम्ही चुकताय काका. आता तुम्ही चुकताय. मी आता ओंकारची बाजू घेणार. पुढच्या वेळी त्याने चूक दुरुस्त केले. पुढच्या वेळी तो आईला घेऊन आला होता. हा एक मिनिट, मी कधी गेले कॉलेजला? काकी तो मी काय हो काय 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 ह्याला विचार, काय मला काय विचारतात? ह्याला विचार. काय रे? मी कधी आले कॉलेजला? मी ते कुणाला नेलं होतंस? कुणाला नेलं होतंस? कॉलेजची झेरॉक्सवाली आहे चंपा, तिला शी. काका काका जाऊ दे. शी. काका काका कांदे पोहे विकणारी नाक्यावर ती गोडबोले असताना तू चंपाला नेलं? म्हणजे नाही तसं नाही, मला म्हणायचंय ही तुझी लायकी आहे? हा? आणि त्या चंपाला आणि त्या दोघाला बापाला सांबाला उभं केल्यावर कॉलेजला पटलं हे तुझे आई वडील आहेत? नाही नाही काका सांबाने सांगितलं कॉलेजला, प्रिन्सिपल समोर सांगितलं की माझ्या मुलाला काही बोलायचं नाही, तो माझा मुलगा नवसाचा आहे. हा कसला नवसाचा? यांच्या हलगर्जीपणामुळे झालाय हा. अगं काय भावड्यातच का काय बोलतेस तू? लाज वाटली पाहिजे तुला ओंक्या, लाज वाटली पाहिजे. अरे मला काय लाज वाटली पाहिजे? त्यांचा हलगर्जी पण आहे, मला काय लाज वाटली पाहिजे? अरे, तू शांत हो. रमेश, तू काकीला सांभाळ. काकी बोलूया बस झालं. असं कसं झालं? मोकळं सोडा, आम्हाला मोकळं सोडा. बाबा 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 आय एम रिअली सॉरी. भाजू रे तुझ्या वडिलांजवळ बस ना. बाबा का वागलास रे असं? नाही नाही बाबा खरंच मी काय असं मी काय चूक केली होती रे आयुष्यात असं वागलास? हे पांघडलेस बाबा जे मागितलंच ते दिलं रे. असं कसं बिघडलास रे सोन्या तू? बाबा 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 मी सुधारलोय आता. मी सुधारलोय आता. आपल्या तसं कधी बोलणं झालं होतं का? पण मी आता सुरू करतोय ना बोलायला. मला असं कधी तुमच्याशी कनेक्टच होता आलं नाही बाबा. पण आता मी
मी खरंच सुधारलोय. हो काका. सॉरी काका ओंकार खरंच सुधारला. रडू नको, चल चल. नाही काका शप्पथ सांगतो ओंकार सुधारलाय. रडू नको. आणि कोमलने त्याला सावरले. हो काका. सिरियस. कोमल कोण? कोमल कोण आहे? नाही काका आता भडकू नका. तुम्ही समजताय तशी नाहीये ती. हा, हा. ती खूप चांगली डान्सर आहे काका. तिनेच आम्हाला काका काका तिनेच आम्हाला दुनियादारी शिकवले काका. नाही, नाही, काका. Oh my God! क्या बात है! क्या बात! क्या बात! Hilarious performance! किती हसवलं. श्वास घ्यायला फुरसत दिली नाही. वा 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 कहर. बघूया हास्यरसी कशी दाद देतात प्रसाददा. या बा! कहर कहर अफलातून अफलातून. फारच बहारदार प्रहसन होतं. फार मजा आली. हे हे खरं तर प्रहसन नाही, हा शोले आहे. म्हणजे फक्त त्यात सांबाचा उल्लेख आला म्हणून नाही, पण तुझ्याकडे बघताना मला जागोजागी बच्चनची आठवण येत होती गौऱ्या. तुला फिल्टर पडायचा बच्चन म्हणतात ते करेक्ट आहे. बच्चनचा आणि त्या मॉसीचा तो फेमस सीन. ओ हो, क्षणोक्षणी मला त्या सीनची आठवण येत होती. काय फुलवलायत तुम्ही, काय फुलवलायत. क्या बात आहे ईशा, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. ओमकार, श्रमेश, क्या बात आहे. गौऱ्या कमाल, लाजवाब. वा वा वा, अफलातून, बहारदार. सई. कडक परफॉर्मन्स, कडक. म्हणजे समीरदा तुझं नामकरण करू का आम्ही आणि तुला अद्वितीय चौगुले वगैरे असं नाव क्या देऊ बात, का क्या मी, बात. असं वाटतंय मला म्हणावंसं. आणि गौरव, तुझं बेरिंग अफाट होतं. म्हणजे क्रेझी. पोट दुखायला लागलं गौऱ्या हसून हसून. ब्रिलियंट ब्रिलियंट. आय लव्ह यू गौऱ्या. गॉड ब्लेस यू. श्रमेश मस्त. मला असं वाटलं की तुम्हाला तिघांना खूप रिलेट होणारा, तुम्ही अनुभवलेला, आपण सगळ्यांनीच रादर अनुभवलेला असा हा प्रत्येक कुटुंबात घडणारा विषय होता. आणि मला असं वाटतं की दिस कॅन बी अ कॉन्व्हर्सेशन स्टार्टर ऑल्सो. आणि त्यासाठी या विषयाचं, हा विषय चूज केल्याबद्दल आणि सादर केल्याबद्दल मोठेंचंही कौतुक आणि ऋषीचंही खूप कौतुक. मस्त. ईशा कडक. वा 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 वा. पण खरोखरीच चंपा, कोमल आणि प्रियाला पण थँक्यू म्हटलं पाहिजे. थँक्यू. सासरा आणि जावई यांच्या कचाट्यात सापडली आहे एक बिचारी बाईक. बघूया तिची सर्व्हिसिंग कशी होते ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहे चिपळूणचे पारसपडी प्रभाकर मोरे, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. हॅलो जानू, अरे कोठे शे तू पोहोची जाईल शे का? अरे तीन बाय नाही नाही मी ही राहिनो 10 मिनिट मा ही राहिनो. आठे गाडी लेवाली येईल शे, गॅरेज मा टाकेल होती ना. नाही आत्ता नाही टाकली, रात्री टाकली आहे. आता तर गाडी रेडी असेल, किक मारली की लगेच तुझ्या सेवेत हजर. मग जाऊ आपण लॉंग ड्राईव्हवर. मी कचकन ब्रेक दाबी ना. नाही ना ग, नाही ना ग. अरे फालतूपणा नाही करणार ना मी. लव यू ना जानू. येतो हा, येतो लवकर येतो. दादा, अरे ओ दादा, अरे ओ दादा, आज काय करताय? गाडी झाली का माझी? कुठे? मालकांना विचारा. कोण मालक? करपिल्ल्या शेगंदासारखा त्याचा चेहरा आहे ना, तो मालक आहे. तो बघा तिकडे बसलाय.
अरे बापरे काय झालं काय माहिती. दादा दादा अरे गाडी कुठे आहे? माझी गाडी टाकली होती. मालक आहे ना रे मग मालक मग एवढे काय तट होत आहे? हेल्पर काय हेल्परचे? ज्याचा चेहरा साबण लावून लावून बुलबुलीत झालाय हा तो वसारा तिकडे बसलाय ना हेल्पर त्याला विचार. अहो आता त्यांनीच मला इकडे पाठवलं ना दादा. मग मला कशाला अरे, विचारतो? दादा असं काय करताय तुम्ही? मी फोन केला होता ना हा. तुम्हाला. तुम्ही म्हणाले होते गाडी रेडी आहे घेऊन जा. अच्छा 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 तुम्ही फोन केला हा, होता? मी केला होता ना. ओके ती लाल गाडी तुमची आहे? माझी आहे. आणि मग असं बोलायचं ना लाल गाडी तुमची आहे हा, हा. ना मग त्याला विचारा. फालतू कोण चालू आहे? दादा दादा गाडी कुठे आहे माझी? माझ्याशी बोलू नका, मी रुसलोय. अरे तुम्ही रुसले तर मी काय करू? काय करू म्हणजे? काय करू म्हणजे? मला सांगा, सासऱ्यानं जावायला किंमत दिली पाहिजे का नाही? अरे पण इथे याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? संबंध आहे? उद्या तुमचा सासरा तुम्हाला घालून पाडून बोलला तर तुम्ही काम कराल? अशा जावायला काम करत नसेल तर लात मारून हाकलून द्यायला पाहिजे. एक मिनिट कोण जावई कोण सासरा? हा माझा सासरा. आणि हा वसाडा माझा जावई आहे. अरे बाप रे. अरे त्याने बायने उपाद मारू. अरे तुम्ही दोघं जावई सासरे आहेत का रे? हा एक मिनिट कोण जावई कोण सासरा? हा माझा सासरा. आणि हा वसाडा माझा जावई आहे. अरे बाप रे. अरे त्याने बायने उपाद मारू. अरे तुम्ही दोघं जावई सासरे आहेत का रे? हा अरे तुमच्या लक्षात येते का? काय काल गाडी पंक्चर झाली होती म्हणून मी इथे आलो होतो. पंक्चर काढून चाललो होतो. तुम्ही म्हणाले की कार्बोरेटर मध्ये कचरा आहे, पुढे जाऊन तुम्ही अडकाल. राहू द्या गाडी सर्व्हिसिंग करून देतो, सकाळी घेऊन जा म्हणून. ठीक आहे. नाही, तुमची गाडी आहे ना रात्रीच तयार झाली होती. तुम्ही उगाच इथं ठेवली. अरे हेच बोलले ठेव म्हणून. हे बोलले म्हणजे? हा. त्यांचा नातू गाडी घेऊन गेलाय, त्यांना तू विचारा. नातू गाडी घेऊन गेला? त्याचा पोरगा हं. मग माझा नातू आहे ना. आधी त्याला पोरगा झाल्या वसाड्याला मग तो माझा नातू होईल का नाही? अरे पण नातू झाला ना. हो एक मिनिट काय? तुमच्या नातू आणि त्यांच्या पोरगा तो एकच आहे हा. ना. तुमच्या लक्षात येते का? काय? हे बघा माझी गर्लफ्रेंड आहे ना ती माझी वाट बघते. हा. मी एवढा खंगरा मंगरा डंगरा झालो तरी मला या वयात गर्लफ्रेंड पटली आहे. माझ्या डोक्यावर एक पण केस नाही तरी ती टिकली आहे. म्हणजे तिला हात फिरवायला माझ्या डोक्यावर एक केस नाही तरी ती थांबली. म्हणजे केवढी त्यागाची परिसीमा आहे बघा ना. मग आता आम्ही काय करायचं? तुम्ही नका काही करू. मग तू कशाला सांगतो आम्हाला? अरे तो पोरगा गाडी घेऊन गेला ना, जाऊ कसं तिच्यापर्यंत? तो काय चेक करायला गेलाय का टेस्ट ड्राईव्ह वगैरे? अरे कुठली चेक करायला गेलाय? यो वसारा आहे हा. ना याची बायको हा. माझ्या नातवाला घेऊन गेले सामान घेऊन याला. ए माझ्या बायको सांगू नको. तुझ्या पोरी नेला नाही कामासाठी ते सांग ना याला. माझी पोरगी होती लग्न झाले आता तुझी बायको झाली. अरे वसाड्या, तुला आधी पोरगी झाली मग माझी बायको झाली ना. हा मग? अरे तुला जर पोरगी झाली नसती तर मी दुसरी पोरगी केली नसती. मी सुटलो असतो ना. हा, काय सुटलो असतो? अरे मला सुटू द्या इथून आधी. अरे तुमची पोरगी आणि त्यांची बायको एकच आहे ना हो. काय फालतूपणा चालू आहे? आणि लोकांच्या गाड्या असा घरच्या कामासाठी वापरता का तुम्ही? कुठे तो पोरगा? त्याला फोन लावा त्याला. मला फोन पाठणं आहे. त्याच्यात काय नवीन आहे मग? दादा मोबाईल मध्ये नंबर असेल ना तोच द्या ना, सेव्ह केलेला असेल ना. गे लिहून. हा पाटे. हा बापरे. गे 98 98235235. 235 हा पुढे. एवढंच पाठ आहे माझा. नंबर सांगा हो. या- असा मरीन ना का ढोलकी का? मी हा इकडून वाजवतो तो तिकडून वाजवतोय. नंबर द्या. 5121. 5221. अरे हे काय पण? त्यांचा अर्धा पाठ आहे, माझा अर्धा पाठ आहे. अर्धाच पाटे. हा, आमच्या समोर जे येतं ना तर आमचा अर्धच पाठ होतं दोघांचा. आणि त्याच्यात मी अर्धा होतो. नको हो ना अर्धा. मग कुणी झाली ना अर्धा व्हायला. फोन लावू द्या मला. अरे त्यांना ना हा फोन उचलत नाहीये. कसा उचलेल? गाडीवर असेल ना तो. कॉमन सेन्स आहे का रे वसऱ्या तुला? गाडी चालवताना फोन कोण उचलत? कॉमन सेन्सच्या गोष्टी करू नका तुम्ही. अरे बापरे फोन आला तिच्या. हा जानो. नाही गाडी झाली आहे, निघतोय लगेच. अगं नाही चाटा नाही मारते मी. ते हा ते पैसे दिले ना तर त्यांच्याकडे सुट्टे पैसे नाही तर ते बघतायत काय बोवणीचा टाइम आहे ना म्हणून. नाही थांब ना, नको ना जाऊ तू. थांब ना तुझ्या याचा मनगोटू साठी. येतो हा मी येतो ना जाणू येतो.
अरे काय फालतूपणा लावला रे, या गॅरेज मध्ये येऊन मी चूक केली. चूक मी केली या वसाऱ्याला इकडे कामाला ठेवून. चूक तू केली? हा. अरे मी चूक केली तुझ्याकडे कामाला धावून. अशा फालतू माणसाकडे मी नोकरी करतो, लाज वाटली पाहिजे ते मला. या पोराला मी इकडे कामाला ठेवला नसता तर यांनी माझ्या पुरीशी लग्न केलं नसतं, मी त्याचा सासरा झाला नसतो. कामाला काय ठेवलं नसतं? माझ्या अंगात कला आहे म्हणून तुम्ही मला कामाला ठेवलं बाय. मी कला वसाड्या किडे तुझ्या अंगात किडे. तुम्हाला सांगतो भाऊ. नका सांगू. मग कसं स्किट फुटू जाईल सांगा. तुम्हाला सांगतो भाऊ, माझी पोरगी आहे ना डबा घेऊन यायची मला दुपारच्याला. हा वसाडा तिच्याकडे बघित राहायचा. एकदा माझी पोरगी डबा घेऊन आली होती, या वसाऱ्याने तिला बघून डोला मारला. माझी पोरगी बाव चालली न डबा खाली पडला. या वसाने तो डबा उचलला, त्याच्या हातात दिला. देताना काय केलं मला माहित नाही, पोरगी त्याच्या प्रेमात पडली. माझ्या डोळ्यात नशा आहे, त्याला मी काय करू? आणि ह्याच्या पोरी मुलं ना त्या बिचाऱ्या सईचं नुकसान झालंय. कोण सई? सई तामनकर. अरे बापरे, सई तामनकर मॅडम. हा मग त्यांचं नुकसान झालं कसं काय? कसं काय म्हणजे? अरे दर आठवड्याला दोनदा इथं गाडी घेऊन याच्या रिपेअर करायला. इथे तुमच्याकडे? हा मग. अरे बापरे. मोरे बघा ना माझ्या गाडीला काय झालंय. धोकाय धोकाय. बघा ना माझ्या गाडीला काय झालंय. पुढे धोकाय धोकाय. ऍक्च्युली ना गाडीला काय झालेलं नसायचा, मग फक्त मला बघण्यासाठी ती नाही त्या गोष्टी करायची. मग वसाऱ्या तिच्याबरोबर लग्न करायचं ना, मग माझ्या पोरगी सुटली असते ना. नो, सई इज नॉट माय टाईप. अरे बापरे, अवघडे. या वाक्यावर हसू नका, काहीतरी रप्पन थोबडावर फेकून मारलं पाहिजे. पण तुमच्याकडून नेहमी कौतुक येतं. नेहमी हरभऱ्याच्या झाडावर तुम्ही चढवता म्हणून हा डंगर बुद्धीने एवढा माजलाय. प्रसाद दादा, मला एक खून माफ असताना एका खुंब्यात लंबा करून टाकला असता या माणसाला. चेता मेंदा करून टाकला असता. अरे हसतो काय? अरे ती गाडी, तो पोरगा गेलाय, त्याच्या कुठे आहे तो पोरगा? अरे अरे काय, त्याची पोरगी आहे त्याला सांग. अरे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. अरे प्रॉब्लेम तर माझा झालाय. हे दोघं नवरा बायको वसारे माझ्या घरात राहतात, मनात त्रास देतात. वसारे ना कपडं सुकत घालायची दोरी आहे ना, आवऱ्या वर लावतात ना, मला कपडे सुकत घालताच येत नाही. उड्या मारून मारून मला कपडे सुकत घालावं ये लागतं. मग वसाड्या काठी घेऊन कपडे सुकायला घाल ना. मोठा शहाणा. काठीने वर कपडे. मला सांगा, आता जी दोरी आहे का नाही, त्या दोरीच्या वर पंखा लावलेला आहे. मी एकदा प्रयत्न केला, असा काठीने असं कपडे टाकायचा, अशी काठी गेली, त्या पंख्यात माझी काठी अडकली. त्या पंख्यावर मी गर 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 फिरत होतो. बरोबर फिरले. पहा पंखा 3 नंबर होता. तर या वसारीने बंद करायला पाहिजे ना, तर या वसारीने कट 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 6 वर केला. 6 वर? मी आपला कॅरियाची लाईट गेली ना, मी जीवाला जाऊन आपटतो. माझ्या डोक्याला कवरा मार लागला. माहिती आहे, या स्टेजवरची मधी मधीची माझी मेमरी विसते ना, ती या वसाऱ्या मुलं. तुम्हाला माहिती आहे, या स्टेजवर माझ्यासारखी मेमरी कोणाची आहे? कोणाचीच नाहीये. आणि तुमच्यासारखा बिंडोक पण कोणीच नाहीये. बिंडोक शंकर. अरे त्याने बटन बंद नाही केलं, पण तुम्ही तर काठी सोडायची ना. काय कमाल आहे, म्हणजे सोडून द्यायची काठी. ही तुला विसरलंच मी. ते जाऊ द्या, माझी गर्लफ्रेंड मला कायमची विसरून जाईल. अहो काय करताय, तुमच्या बायकोला फोन लावा ना. हो मी नाही लावणार. त्यांची पोरगी ना, त्यांना फोन लावायला सांगा. हात मी नाही फोन लावणार. वसाऱ्या माझी पोरगी तर फोन उचलणारच नाही. अरे फोन लावा ना, फोन लावा ना. त्याला सांगा फोन लावायला. मी नाही फोन लावणार. मी पण नाही लावणार. त्याला सांगा. अरे मी नाही लावणार. अरे हात अरे हात. अरे खेळ. काय लावतो. हॅलो. हा 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 हॅलो हॅलो हॅलो. अरे कुठे रे तू रे? कोण बोलतोय? अरे दलिंदर. तू दलिंदर? अरे तू ज्या गाडीवर डवरून राहिलं ना, त्याचा मालक बोलतोय मी. अरे मालक असलास म्हणून काय आला, मला काय सांगतोस गप? अरे हे दलिंदर तोंडाच्या इकडे येणार आहे. गाडी घेऊन कधी येतोय गॅरेजवर? गाडी कोणाला दिली रिपेअरिंगला? तुझ्या बापाला. मग त्याला विचार. त्यान बाय ना सगळं सगळं खानदान विचित्र आहे का? याला विचार त्याला विचार. बोला तुमच्या पोराशी बोला.
आणि त्याला गाडी आणायला सांगा इकडे पटकन. हॅलो हॅलो पापानू. काय रे काय अरे गाडी काय घेऊन आलास गॅरेजवर? अहो या फोनच्या नादात मी गाडी डंपरला ठोकली आणि सगळा चुरा झाला गाडीचा. हो. काय गाडीचा चुरा झाला? हो. ए बाला अरे तुला काय लागलं नाही ना? नाही मला नाही लागलाय. आणि तुझ्या आयशीला? तिला पण नाही लागला. वाईट झाला. ऐक ना एक काम कर. काय? त्या डंपरवाल्याला पैसे द्यावे लागले काय? नाही नाही मी जो राडा घातला 1 रुपयाने दिला त्याला. नाही ना बरं केलं. एक काम कर तू ये मी काय तर बघतो सगळं ये. चालेल. गाडीला काय झालं? काय झालं म्हणजे? त्याला सारखा सारखा तुम्ही फोन लावला त्यानं डंपरला गाडी ठोकली माहितीये गाडीचा चक्काचूर झाला. चक्काचूर झाला? हा मग? माझी गाडी मला आत्ताच्या आता पाहिजे. गाडी पाहिजे? हो. एक काम कर इथली गोणी घे नाक्यावर जा आणि चक्काचूर आहे तो भर आणि घेऊन जा. बरं झालं वाचायला मारलं बरं झालं. छान झाला परफॉर्मन्स. प्रसादा कसा वाटला? मोरे बघू नका, नशा येते मला. काय डोळ्यात जादू आहे रे तुझ्या खरंच. आम्ही जेव्हा ते इंस्टाग्राम वगैरे बघतो तामणकरांचे फोटो, आम्हाला वाटतं काय चकाचक लाइटिंग गेले. ते तर गॅरेजमध्ये येऊन पोच देतात रे. वा वा छान. नेहमीप्रमाणे रंजक. श्याम्या तू कमाल आहेस. तू कधी कधी तुझी एनर्जी आणि तू एवढा खुलतोस ना. आज ते फोनवर पप्पी वगैरे देताना तुझा चेहरा म्हणजे ओ हो क्या बात आहे. मजा आली, खूप मजा आली. अरुण मोरे मस्त. सई तामणकरचं नाव पहिल्यांदा निघालं जेव्हा, तेव्हा अरुणचा एवढा लांबला होता की मला वाटलं किट संपतंय आता ते तिथेच. वा वा अरुण मजा आली. वा. सई आज खूप दिवसांनंतर मी हे बोलणार आहे. हे त्रिकूट खूप दिवसांनंतर बघायला मिळालं. मजा आली. मला तुमच्या गॅरेजचं नाव खूप आवडलंय. म्हणजे मी ते आधी वाचलं त्याच्यानंतर मला 2दा वाचायला लागलं कळायला की काय आहे नक्की. पण जशी कॅरेक्टर्स आहेत तसंच नाव आहे, साजेचं नाव आहे. माहोल सेट केला तुम्ही श्यामदादा फोन कटनी. आणि तुम्हाला असं लाईट रोमॅन्टिक हिरोइश अशा भूमिकांमध्ये बघायला आम्हाला खूप आवडतं. तर हे जे मधून मधून तुम्ही रंगात येता एकदम तसे येत जा कायम. आम्हाला फार आवडतं तुम्ही त्या रूपात. आणि आज ते रूप तुमचं दिसलं, मजा आली. अरुणदा मस्त. मी भेटतेच गॅरेजमध्ये तेव्हा बोलूच. थँक्यू त्रिकुट. थँक्स अ लॉट. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण उद्याच्या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत परफॉर्मर ऑफ द वीक. त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग. बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. पुन्हा 4 वार हास्याचा